रस्ता सुरक्षा अभियान 2024च्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक शाखेकडून या रस्त्याच्या नियमांचं आणि कायद्याचं लोकांना माहिती व्हावी आणि त्याचं पालन व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यामध्ये विशेषतः विद्यार्थी असतील, महिला असतील, ड्रायव्हर्स असतील, कमर्शियलचे असतील किंवा स्ववैयक्तिक वाहन चालवणारे व्यक्ती असतील तर त्यांचं प्रबोधन आपण वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः चौकामध्ये, त्याचबरोबर काही प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन तसेच शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचा विषय असेल, काही व्हिडिओच्या माध्यमातून असेल, काही रील्सच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर पोस्टर्स, काही स्टिकर्स, हँडआउट्स याच्या माध्यमातून आपण प्रबोधन करण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये करणार आहेत। याचा मूळ उद्देश आहे की अपघाताचं प्रमाण कमी करणं, त्याचबरोबर अपघाती मृत्यूचं प्रमाण देखील कमी करणं। याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध विभागासोबत समन्वय ठेवून इंजिनिअरिंगचे जे विषय आहेत, रोड इंजिनिअरिंगचे, त्या अनुषंगानं सायनेजेस बसवून घेणे, दुरुस्ती करून घेणे, आवश्यक त्या ठिकाणी जे बदल करणं आवश्यक आहे, ते रस्ते सुधारून घेणं आवश्यक आहे, काही ठिकाणी साईड पट्ट्या असतील तर त्याही दुरुस्त करून वाहतूक कशी सुरळीत होईल आणि तिथं अपघात होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत। विशेषतः ब्लॅक स्पॉटवरती सुद्धा ब्लॅक स्पॉटच्या भेटी समन्वयातून तिथं करायची कामं या संदर्भामध्ये सुद्धा नियोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर अपघातात जे जखमी आहेत त्यांना तात्काळ मदत करता यावी म्हणून लोकांना त्यासाठी आम्ही लोकांना प्रबोधन करणार आहेत की जिथं कुठं ॲक्सिडेंट असेल तर आपण त्याचा गोल्डन आवर्सचा विषय लक्षात ठेवून त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं तर त्याचा जीव वाचवला जाऊ शकतो या दृष्टीनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले जाणार आहे। यामध्ये चित्रफिती असतील, त्यामध्ये पोस्टर्स असतील, काही रोड शो, स्ट्रीट प्ले असतील, काही ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन असेल, तर असे विविध कार्यक्रम जे आहेत ते लोकांच्या प्रबोधनासाठी या रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत राबवले जाणार आहेत।